हा मग असं तू माय फोटो काढ भाजी विकताना आणि टाकवते याला म्हणा आता मी भाजी किती म्हातारी. तुमच्या घरात सकाळी उठले असं ऐकायला येतं का? झालं का रामायण सुरू, झालं का महाभारत सुरू? आता हे खरं तर एवढं भारी काव्य येतं ते कुठं आपल्या घरात घडत असते तरी पण हे असं होतच असतं. ड्रोन आहे ना, सकाळ सकाळ पहिले त्याचं हेल्मेट काढून घेतलं आणि त्याचे हातपाय मोकळे गेले आणि त्याला दम टाकला. बाई मी तुला मोकळं सोडितो, पण तू काय मला मोकळं सोडू नको, कारण मी तुला मोकळं सोडलं तर मला पैसे भेटत आहेत आणि तो जर मला मोकळं सोडलं तर मग माझं लय अवघड होऊन जाईल बरं का. त्याच्यामुळे तू काय मला मोकळं सोडू नको. तेवढ्या ह्याच्यात रामायण सुरू झालं. 50 बाऱ्या सांगितलं तुला का गाडी इथं लावू नको लावू नको लावू नको, हे अख्खी मला सांगत होती. म्हणलं बाई गाडी काढितो, फक्त बडबड काय मी करा भाऊ. त्यानंतर ना 2च मिनिटं नाही झाले तर लगी बायको म्हणती अशी काय मफलर बांधली, सगळे तोंड उघडे, नीट दिसत नाही, अतिरेक किंवा न्यू दिसतंय. म्हणलं थांब आता तोंडच पॅक करून टाकितो, कोणी वाळ खायलाच नको. म्हणलं बघ बरं आता कसं दिसतंय. मग गोधडीतून तोंड वर काढून म्हणते हा ठीक आहे ठीक आहे. आता हे सगळा भाजीपाला घेऊन विषय काय चाललाय हा? पेरू पण येतं याच्यात, हरभऱ्याच्या गाट्या येतात, शेंगा येतात, पण विशेष गोष्ट आहे ती म्हणजे हे दिसणारा दगड. आणि दगड साधा सुद्धा नाही, हे अंग असायचा दगड आहे तळ्यातला बरं का. आणि ते कुठं चाललाय? डायरेक्ट पुण्याला, जवळजवळ 150 किलोमीटर लांब. आणि ते घेऊन चाललेत नाना. म्हणलं नाना तुम्हाला जे पण केवढं सगळं, ते म्हणलं मला स्टँडवर सोड, बाकीचं आहे ना मी माझ्या पद्धतीने बघतो. आपल्या आयुष्यात आहे ना सुख सुख म्हणजे काय भाऊ, बापानी सांगितलेलं आईने सांगितलेलं आपल्याला करता आलं ना तरी लय झालं. त्यांच्या तोंडावर थोडं हास्य म्हटलं ना तर आनंद आनंद गडेन जिकडे तिकडे चोईकडे. तेवढ्यात नाना म्हणले मा मोबाईल विसरला इथं, अख्खी पळत पळत घेऊन आली. पण मला प्रश्न पाडा, नाना बिगर मोबाईलचं जर पुण्यात गेले असते तर त्यांना खालतं आणि वरतं काहीच कळालं नसतं. स्टँडकडे निघालो होतो, पहिला डांबर रस्ता लागतो, नंतर हे फुपाट्याचा रस्ता लागतो, आणि एका घरापासून असं टन मारला का आमचं स्टँड येतं. स्टँड म्हणजे काय असं काय नाही बरं का मोठं बिट, हे दगड म्हणजे आमच्या गावचं स्टँड आहे. आणि आमच्या गावचं नाव. नानाला सोडलं, म्हणलं नाना पैसे बिशे आहेत का? ते म्हणलं बरं घरी जायच्या टायमाला नाही तर घरी गेलो की विचारलं असतं तर बरं झालं असतं. म्हणलं जाऊन द्या, झालं ते झालं. घरी आलो ना तर मॅडम तिकडे दात घासायचं काम चाललं, हाताला लय गार वाजलं होतं. मग गाराला शेकून घेतलं आणि मग तुम्हाला सांगतोय आजी भेटल्या आणि काय म्हणल्या बघा. होय हा मग असं तू माय फोटो काढ भाजी विकताना आणि टाकवते याला म्हणा आता मी भाजी किती म्हातारी. मग काय होतं, ए दीदी पळाली भाऊ आयो. अरे तू दुसऱ्या गल्लीला जा, इकडे नको येऊ, आता इथं आहे एक माणूस. आहे नाही बाय उभा आहे का नाही, मग काय करायचे 4-10 रुपये पोटा पुरते. मग लय होतं, सकाळ सकाळ ताजं खायला भेटन आम्हाला. ताजं खायचं आणि मस्त वाणी राहायचं. हे गावाकडे असंच असतं, आठवड्यातून 2-3 वेळा कोणीतरी काहीतरी घेऊन येतं, म्हणजे ते ताजंच असतं. ज्यांनी घरी खायला बनवलेलं असतं त्याच्यातलं थोडंफार इकायला घेऊन येतात. आख्खीने इकडे चुलीत 2 वांगे टाकले आणि आपल्या मनमे लड्डू फुटाना बायकोनी इकडे मेथीची भाजी पातळ बनवलेली होती. मी थोडा कांदा चिरून मुरून घेतला, वल्ला आणलेला होता, त्याच्यामुळे सगळा मिळून आज सोबतच होता. आणि त्यातल्या त्यात बायको बी सोबतच खायला बसली होती. मग तुम्हाला सांगतो पहिला विषय असा असतो, पहिला भारताचा घास खायचा बरं का. त्याच्यानंतर एक मस्तपैकी मिरची घ्यायची, त्याचा एक अर्धा कट मारायचा, थोडी झणझण्या येतात. मग त्याच्यानंतरचा विषय असतो कांदा, जो वल्ला वल्लाचे ते बी भारी. आणि मग आंबट तोंड करायचं आणि मग मस्तपैकी खायचं आणि खुश राहायचं. म्हणजे काय, काम करायचं. इकडं कामाला सुरुवात झाली की आपले 2 बारके चिल्ले पिल्ले आले होते, ते म्हणले लग्न काय असतं. म्हणलं ते तुम्ही मोठं झाल्यावर कळलं तुम्हाला, आता काय तुम्ही लोड घेऊ नका बरं का. आणि अंकिताने आज बसल्या बसल्या काय डोक्यात आलं काय नो, ते म्हणले मामा तुमच्या डोक्याला लय ताण दिसतो, मी थोडी मालिशच करीते. माझ्या डोक्याचा ताण अजून वाढला होता, कारण जोडीदार गेले 4 दिवस झाले आपले हेडफोन घेऊन गेला आणि तो काय द्यायचं नावच घेत नव्हता. हेडफोन कुठं आहे कुठं विचारून कंटाळा आला. शेवटी कळलं हेडफोन डायरेक्ट डोक्यात, ते बी टोपीच्या आतून. म्हणलं बाई मानलं तुला बरं का. मग हे सगळं करून आपलं हेल्मेट हे घेऊन काय म्हणतात हेडफोन घेऊन मग निघालो घरी आणि परत केलं काम सुरू. मग एकंदरीत आजचा दिवस कसा गेला, आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. धन्यवाद. नर्मदर. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हा धष्टपुष्ट. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. बाय बाय.